बळीराजाचं राज्य येऊ दे असं म्हणत अनेकदा देशाला जगवणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टांना प्राधान्य दिलं गेलं। राजकीय नेते मंडळींपासून ते देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत अनेकांनाच या बळीराजाविषयी आपुलकी आहे। ही आपुलकी आता थेट परदेशापर्यंत जाऊन पोहोचली आहे। खरं तर ती आता पोहोचली आहे असं म्हणण्यापेक्षा गेल्या कित्येक वर्षांपासून ही भावना अशी आकारास आली की ती खऱ्या अर्थाने मातीत रुजली आणि तिला बहरही आला। 26 वर्षांपूर्वी मूळचा यूकेचा असणाऱ्या कृष्णा मॅकेन्झी भारतात आला आणि त्याने सेंद्रिय शेतीला सुरुवात केली। पुद्दुचेरीतील ओरेविल्ला येथे त्यांनी ही संकल्पना राबवली। ANI संवाद साधताना त्यांनी याविषयी माहिती दिली। इंग्लंडमध्ये अनेकदा अन्नपदार्थांची निर्मिती मुळात कशी होते हे सुद्धा ठाऊक नसतं। ही वस्तुस्थिती सुद्धा त्यांनी मांडली। सोशल मीडियावर त्यांची ही सेंद्रिय शेती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। द बेटर इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार निसर्ग हा सर्व गुण संपन्न असून त्यात आणखीन बदल घडवून आणण्याची काही गरज नाही, या एका तत्वावर कृष्णाने सेंद्रिय शेतीची सुरुवात केली। शेतीच्या विविध बाबी लक्षात घेत त्याने या क्षेत्रात प्रगतीपथावर वाटचाल सुरू केली। आजच्या घडीला त्यांनी जवळपास 140 विविध जातीची फळझाडं, फुलझाडं, तेलबिया, धान्यांचं उत्पादन घेतलं। सीताफळ पासून ते आंबा, पपई, पेरू, गाजर, कारलं, भोपळा, हळद अशी विविध पिकं घेण्यास त्यांनी सुरुवात केली। या कॅफेमध्ये त्यांच्या शेतात उगवलेली प्रत्येक गोष्ट ही थेट तुमची भूक भागवण्यासाठी थेट तुमच्या पुढ्यात असणाऱ्या ताटात वाढली जाते। परदेशी बळीराजाची ही देशी शेती खऱ्या अर्थाने देश बदल रहा हेचं एक सुरेख उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही। खेळ, मनोरंजन आणि देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा। पाहत रहा प्राईम न्यूज मराठी।